पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील पर्यटन घटलं असं काहीसं चित्र होतं। मात्र त्यानंतर जम्मू काश्मीरला आपण साथ दिली पाहिजे असं सांगत अनेक पर्यटक हळूहळू येत होते। इथली सगळी परिस्थिती पूर्वपदावरती येत होती। मात्र त्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आणि त्यानंतर इथली परिस्थिती जी आहे ती काहीशी तणावाची झाली। सगळं पर्यटन घटलं, पर्यटकांनी येणं बंद केलं आणि त्यानंतर इथले जे सगळे पर्यटक पॉइंट आहेत ते पूर्णपणे ठप्प झाले। पर्यटकच नसल्यामुळे इथला सगळा व्यवसाय, त्याचबरोबर जे काही छोटी मोठी दुकानं आहेत, मार्केट आहेत, ती सुद्धा काहीशी प्रमाणामध्ये ठप्प झालेली होती। मात्र आता ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर जे काही भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालं त्यानंतर पुन्हा एकदा सीजफायर झालं आणि सगळी परिस्थिती जी आहे ती आता ओके झालेली आहे। परिस्थिती पूर्वपदावरती येत आहे आणि आता आपण पाहतोय की काश्मीरच्या श्रीनगरमध्ये मी आहे आणि इथे सगळ्यात चर्चेत असणारं जे डाल लेक आहे ते सुद्धा शिकारा राईडसाठी ओपन झालेलं आहे। हळूहळू पर्यटक येत आहेत, शिकारा राईड घेत आहेत आणि जिथून ही शिकारा राईड घेतली जाते, ज्या शिकारा राईडला अत्यंत महत्त्वाचं आहे कारण श्रीनगरच्या दऱ्याखोऱ्यांच्या पायथ्याशी वसलेले हे लेक म्हणजे तलाव जो आहे, या तलावामधून तुम्हाला या बोटीच्या माध्यमातून सफर करता येते। या फक्त बोटीच्या माध्यमातून तुम्हाला ही आजूबाजूची विहंगम दृश्य बघता येत नाहीये, तर आजूबाजूला जी मार्केट आहेत, ज्या मार्केटमध्ये जाण्यासाठी फक्त या तलावातून होडीच्या माध्यमातून जाता येतं। असे काही पॉइंट्स आहेत जे पर्यटन पॉइंट्स आहेत, तिथे सुद्धा जाता येतं आणि त्याच परिसरामध्ये आता आपण फिरतो आहोत। जवळपास 10 नंतर सगळी मार्केट उघडतात आणि त्यानंतर पर्यटकांची सध्या रेलचेल जी आहे ती काही प्रमाणामध्ये पाहायला मिळते। मात्र मागच्या काही दिवसापासून हे सगळे पॉइंट जे आहेत ते पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेले होते। ऑपरेशन सिंदूर लॉन्च केल्यानंतर पाकिस्तानाकडून सुद्धा काही पर्यटन पॉइंटांना, त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधल्या अनेक भागांना पाकिस्तानानं टार्गेट केलेलं होतं, नागरी वस्त्यांना टार्गेट केलेलं होतं, पर्यटन पॉइंट्सला टार्गेट केलेलं होतं आणि म्हणून ही सगळी तणावाची परिस्थिती लक्षात घेता सगळं इथलं पर्यटन जे आहे ते ठप्प करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतलेला होता। मात्र आता सीजफायर झाल्यानंतर दोन्ही देशातले संबंध जे आहेत ते हळूहळू पूर्वपदावरती येत आहेत। चर्चा सुरू आहेत, वाटाघाटी सुरू आहेत, कोणकोणत्या मुद्द्यावरती काय काय चर्चा होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा तो आहे, तो म्हणजे पाकव्याप्त काश्मीरचा। मात्र भारताच्या हद्दीत असणाऱ्या ज्या काश्मीरमधले हे सगळ्यात मोठे आणि अत्यंत महत्त्वाचे असे जे पर्यटन पॉइंट्स आहेत ते पुन्हा एकदा पूर्वपदावरती येताना पाहायला मिळत आहेत। ज्या तलावातून सध्या मी फिरतोय ते दाल लेक तलाव आहे आणि या दाल लेकच्या वरच्या बाजूला जर बघायचं झालं तर अत्यंत मोठे डोंगर जे आहे ते सुद्धा पाहायला मिळतात। खरं तर याला इकडच्या भाषेमध्ये पहाड म्हटलं जातं आणि या पहाडांच्या पायथ्याशी हे मोठं आणि अत्यंत काही एकरमध्ये पसरलेलं हे दाल लेक जे आहे, या दाल लेकमध्ये ही शिकारा राईड अशा नावानं संबोधली जाणारी जहाजातून फिरणारी ही राईड जी आहे ती घेतली जाते। या दाल लेकमधून सध्या फिरत असताना अनेक गोष्टी जाणवत आहेत की मागच्या काही दिवसापासून जे ठप्प असणारं पर्यटन स्थळ आहेत, बाजूला आपण पाहतोय की नाईट स्टेसाठी हॉटेलच्या स्वरूपात असणारी जी जहाजं आहेत ती सुद्धा या ठिकाणी मुक्कामी असतात। लोक ही बुक करतात आणि पर्यटनाचा आनंद घेतात। या डोंगर कपारात वसलेलं काश्मीरचं सौंदर्य आपल्या नजरेत साठवण्यासाठी हजारो पर्यटक या जम्मू काश्मीरमध्ये येत होते। मात्र ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या माध्यमातून नागरी वस्त्यांना आणि वेगवेगळ्या भागांना टार्गेट करण्यात येत होतं आणि म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव हे सगळे पर्यटन पॉइंट जे आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले होते। आता हळूहळू परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावरती येताना पाहायला मिळते आहे। याच डाल लेकची अगदी दूरपर्यंतची दृश्य पाहायला मिळाली तर जी नेहमी इथे वर्दळ असायची, नेहमी रेलचेल असायची, पर्यटकांची गर्दी असायची, ते अद्याप तरी दिसत नाहीये। मात्र तरी सुद्धा काही प्रमाणामध्ये हळूहळू पर्यटक यायला लागलेले आहेत, काही पर्यटकांनी धाडस करायला सुरुवात केलेली आहे। मात्र तरी सुद्धा जी गर्दी आधी पाहायला मिळत होती ती गर्दी अद्यापही पाहायला मिळत नाहीये। ज्या बोटीतून आम्ही ही शिकारा राईड घेतोय त्याचे जे काही वाहक आहेत त्यांच्याशी आपण बोलून बघणार आहोत की नेमकी आताची परिस्थिती काय आहे। भाई साहब, आपका नाम क्या है? शुबीर। शुबीर है मेरा नाम, मैं शिकारा वाला हूँ। अच्छा, हाँ। तो क्या हालात है कश्मीर के? कश्मीर में इससे पहले भी कई सारे टूरिस्ट आते थे, लेकिन पहलगाम के हमले के बाद यहाँ पर जो पहलगाम का अटैक हो गया ना, उसी वजह से यहाँ पर काम कम हो गया। बाकी यहाँ पर अच्छा है, बाकी जो प्रॉब्लम कुछ नहीं है। जो भी टूरिस्ट लोग आएगा वो मेहमान है हमारा, वो आने दो उनको, नो प्रॉब्लम। बाकी जो सब ठीक है। इधर भारत ने पहलगाम के हमले का बदला लेने के लिए ऑपरेशन सिंदूर लॉन्च किया और उससे सुरक्षा के मालूम नहीं ये क्या है, ये आतंकवादी आया, कौन आया, ऐसा प्रॉब्लम हो गया। लेकिन भारत पाकिस्तान के बीच में जब जंग चल रही थी तब ये सभी पॉइंट्स बंद किए गए थे। ये पॉलिसी है, ये पॉलिटिक्स चलता है इनको। हाँ, चाहे पाकिस्तान हमको वैसे हमको पाकिस्तान के साथ मतलब जो ये कश्मीर का है
मतलब यहाँ पर जो भारत का ही रहने वाला लोग है सब भारत का ही है, बाकी और क्या है। ये जो है ये फ्लावर है, ये कमल लोटस का, क्योंकि जो शिकारा राइड का आता है ना, जो टूरिस्ट लोगों को दिखाता है, ये कमल लोटस है, ये फ्लोटिंग गार्डन, ये ऐसा ऐसा, ये डल झील है, बाकी ऐसा है। डल लेक में अभी टूरिस्ट आ रहे हैं घूमने के लिए? घूमने के लिए आएगा, जब यहाँ पर जो जंग का मसला हो गया ना, इसी के वजह से नहीं आया। अभी नहीं आ रहे फिर? नहीं आया। जब यहाँ पर ठीक हो जाएगा हालात, जो जंग के मसला ठीक हो जाएगा, तब कस्टमर आएगा इधर। कितने टूरिस्ट आते थे, कितनी भीड़ होती थी पहले, पहलगाम के हमले के पहले? 2-2.5 लाख टूरिस्ट था इधर था। उस टाइम था जब पहलगाम का अटैक था, बहुत था। अभी कुछ भी नहीं? अभी कुछ नहीं, कोई कोई आता है। हालात सुधर रहे कि नहीं? अगर हालत सुधरेगा तो आएगा इंशाल्लाह, अगर ऐसा ही रहेगा कोई नहीं आएगा। डरता है ना, लोग डरता है। आपण पाहतो या शिकार राईड जे लोक करवतात त्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी इथे असायची, या गर्दीमधून त्यांचा व्यवसाय चालत होता। मात्र पहलगामचा हल्ला झाला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर भारताने लॉन्च केलं आणि त्यामध्ये दोन्ही देशातले तणाव अधिकच ताणले गेले आणि त्यानंतर आपण पाहतोय की पर्यटकांची संख्या जी आहे ती घटलेली आहे। मात्र हळूहळू परिस्थिती पूर्वपदावरती आल्यानंतर इथले पर्यटन स्थळ जे आहे ते पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत। इथल्या पर्यटकांना आवाहन केलं जातंय की तुम्ही या, जम्मू काश्मीरचं सौंदर्य बघा आणि पुन्हा एकदा जम्मू काश्मीरला साथ द्या, अशा पद्धतीचं आवाहन हे सगळे जे काही टुरिस्ट लोकांसाठी जे काही इथे काम करतात ते लोक करताना पाहायला मिळत आहेत। मग दाल लेक असो किंवा आणखी काही पॉइंट्स आहेत ज्या पॉइंट्सला जाण्यासाठी वर्षभर हजारो लाखो पर्यटक जे आहेत ते देशभरातून येत असतात, त्यांची हळूहळू रेलचेल जी आहे ती आता जम्मू काश्मीरमध्ये पाहायला मिळते। मात्र पूर्वी जी काही गर्दी पाहायला मिळत होती ती गर्दी अद्याप तरी पाहायला मिळत नाहीये। मात्र सगळे पर्यटन स्थळ जे आहेत ते हळूहळू पूर्वपदावरती येत असताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारडकर, TV9 मराठी, श्रीनगर, जम्मू काश्मीर।